नमस्कार मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 1. एका निर्जन रस्त्यावर खूप मोठा जमाव जमला होता आणि तिथे एका मुलाचा अतिशय मधुर आवाज ऐकू आला, ज्याची पाठ गर्दीच्या दिशेने होती आणि ज्याच्या हातात गिटार होता. तो त्याच्या मादक आवाजात गात होता. त्या व्यक्तीचा आवाज सर्वांच्या कानावर येताच सर्वजण खूप आवाज करू लागतात आणि जोरजोरात ओरडू लागतात. डी 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 डी, तोच मुलगा. त्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या ओठांवर हसू उमटतो. तेव्हाच तो मागे वळतो आणि पुढे गातो. त्याची गाणी ऐकून सर्वजण त्यात हरवून जाऊ लागले आणि काही लोक नाचू लागले. पण त्या मुलाने डोळे मिटले होते आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर एका मुलीचा गोंडस निरागस चेहरा येतो, जी त्याच्यावर प्रेम करत होती, जिला प्रथमच बघून त्या मुलाच्या हृदयाचे ठोके वेगवान झाले होते. तो तिची आठवण करून पुढे गात असतो. पण दुसऱ्या बाजूला एका मोठ्या इमारतीच्या बैठकीच्या खोलीत एक मुलगा वारंवार घड्याळात वेळ तपासत होता आणि म्हणाला, हा डीडी कुठे राहिला? नेहमी मला फसवून हा स्वतः गायब होत असतो. अरे देवा, कुठे तू मला त्या धोकादायक व्यक्तीसोबत अडकवलेस? ना तो मला काही सांगतो ना माझे ऐकतो. दुसरीकडे तो मुलगा स्वतःमध्येच व्यस्त होता आणि गाणे म्हणत होता. आणि शेवटी मग तो माईक परत गर्दीच्या दिशेने फेकतो. प्रत्येकजण तो माईक पकडण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तो त्यांच्या कृती पाहून हसतो. आणि काही वेळापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर असलेले हास्य आता त्याच्या चेहऱ्यावर एक धोकादायक भाव निर्माण करून निघून गेले. तोच दुसरीकडे एका काळोख्या रात्री एका मोठ्या बंगल्यात आजूबाजूला पूर्ण अंधार होता आणि त्याच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत एक हलका पिवळा दिवा जळत होता. खोलीत मंद प्रकाश होता. एक गोंडस बाहुलीसारखी मुलगी किंग साईजच्या पलंगावर पडली होती. तिचा श्वास वेगवान होता आणि कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. ती स्वप्न पाहत होती, ज्यामध्ये ती पाहत होती की कुणीतरी येते आणि अचानक खोलीचा दरवाजा उघडतो आणि खोलीत येतो आणि ते लोक त्यांच्याकडे बघून समजत होतं की ते त्या माणसाचे अंगरक्षक आहेत. ते खोलीबाहेर उभा राहून खोलीचे निरीक्षण करत असतात. जेव्हा ते लोक त्यांच्या बॉसला पाहतात तेव्हा ते आपले डोके वाकून त्याचे स्वागत करू लागतात. त्या माणसाने खोलीत पाऊल टाकताच कोणीतरी बाहेरून दार लावून घेते आणि दिवे बंद करतात. संपूर्ण खोलीत खूप अंधार होता. खिडकीतून फक्त चांदणे येत होते, जे बेडवर झोपलेल्या रतीच्या चेहऱ्यावर पडत होते. तिचा गोरा चेहरा चांदण्यात चमकत होता. रतीला पाहून त्या माणसाची पावले क्षणभर थांबतात आणि तो रतीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. रती बेडवर डोळे मिटून पडली होती. जेव्हा ती कुणाच्या पावलांचा आवाज ऐकते म्हणून ती हळूच डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. तिच्या अंधुक डोळ्यांनी तिच्या खोलीत कोण शिरलंय हे ती स्पष्टपणे पाहण्याचा प्रयत्न करत होती, पण ती फक्त त्या माणसाची उंची आणि सरळ आकृती तिच्या अंधुक डोळ्यातून पाहू शकत होती. त्या माणसाच्या शरीरातून बाहेर पडणारा मजबूत आभा तिला जाणवत होता. तिला पाहताच त्या माणसाने आपला फोन काढला आणि कुणाला तरी फोन केला आणि त्याच्या मंद आणि थंड आवाजात तो समोरच्या व्यक्तीला विचारतो, ही तीच मुलगी आहे का जी मला आत्ता हवी आहे? मग फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेला एक माणूस उत्तर देतो, हो बॉस, ती एकटीच अशी मुलगी आहे जी आपण ज्या व्यक्तीला शोधत आहोत. ती आपल्या देशातील 10 लोकांपैकी फक्त एकच आहे, जिचा रक्तगट तुमच्याशी जुळतो आणि इतर सर्व महिला 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. त्यानंतर त्या माणसाने पलंगाच्या जवळ पावले टाकली आणि त्याचे दोन्ही हात पॅन्टच्या खिशात होते आणि तो एकटक रतीच्या चेहऱ्याकडे बघत होता. सुमारे 5 मिनिटे रतीकडे टक लावून पाहिल्यानंतर त्याने एका हाताने त्याची टाय काढून फेकून दिली आणि तो माणूस त्याच्या शर्टची बटणे उघडत होता. जसजसा तो त्याच्या शर्टची बटणे उघडू लागला, त्याची रुंद छाती स्पष्ट दिसत होती. जर कुणी त्याला पाहिलं तर त्याला फक्त स्वतःला त्याच्या स्वाधीन करावेसे वाटेल. त्यानंतर तो त्याचा शर्ट काढतो आणि जमिनीवर फेकतो व पलंगावर चढतो आणि डोके झुकवून रतीच्या गुलाबी ओठांचे किस घेऊ लागतो. जेव्हा रतीला त्या माणसाचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवतो, तिचे ओठ त्याच्या ओठांशी जोडलेले वाटतात. मग ती नशेमध्येच त्या व्यक्तीला तिच्यापासून दूर ढकलण्यास सुरुवात करते. रती त्याला तिच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिल्यावर त्याला खूप राग येतो. म्हणून तो रतीचे हात घट्ट पकडून तिच्या डोक्यावर दाबतो आणि उत्कटतेने तिच्या ओठांचे किस घेऊ लागतो. सुमारे 15 मिनिटं किस घेतल्यानंतर तो तिला सोडतो, कारण रतीला श्वास घेण्यास अडचण येत होती. तो रतीचे ओठ सोडतो आणि काही क्षण रतीच्या चेहऱ्याकडे पाहू लागतो. तो पाहतो की रतीचा चेहरा श्वासोच्छवासाच्या अभावामुळे आणि किसमुळे लाल झाला आहे, ज्यामध्ये रती खूपच गोंडस दिसत होती. परंतु त्याला या सर्व गोष्टींमध्ये रस नव्हता. ज्या उद्देशासाठी तो रतीकडे आला होता तो हेतू कोणत्याही किमतीत पूर्ण व्हायचा होता, म्हणून तो आपल्या कामात व्यस्त होतो. तो रतीच्या लांब गोऱ्या मानेवर आपले उबदार ओठ ठेवतो आणि तिच्या मानेचे किस घेऊ लागतो. त्यामुळे रती थरथर कापते
आणि तो रतीच्या संपूर्ण शरीराला त्याच्या ओठांनी किस करू लागतो. हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेवर जातात आणि तो तिथे देखील चावू लागतो. यामुळे ती घामाने भिजते. धापा टाकत असताना रतीने अचानक डोळे उघडले. रतीचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. तिने कपाळावर हात ठेवून वेळ बघितली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते आणि बाहेर सूर्य चमकत होता. तिच्या बारीक पाठीवर अजूनही थंड घाम वाहत होता. तिला फक्त एक स्वप्न पडले होते का? भ्रम. स्वप्नात एक माणूस होता पण तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती मनात विचार करते की कोण आहे ही व्यक्ती. नंतर शांत होते आणि एक दीर्घ श्वास घेते. ब्लँकेट धरून ती हळूच बेडवरून उठते आणि बसते. मात्र तिला तिच्या शरीरात सर्वत्र वेदना जाणवत होत्या. जणू काही तिला एखाद्या जड ट्रकने चिरडले होते. पण मग या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती स्वतःशीच म्हणते, शांत हो रती, शांत राहा. हे फक्त एक स्वप्न आहे. पण हे स्वप्न असेल तर हे स्वप्न इतकं खरं का वाटतंय? हे सगळं कसं घडू शकतं याचा विचार करून ती आश्चर्यचकित झाली. जर हे स्वप्न खरं असेल तर ती कधी कुणासोबत फिजिकल झाली? आणि ती कुणासोबत फिजिकल झाली हे तिला कळलं का नाही? पण तिचा आता एक बॉयफ्रेंड आहे. हा अनोळखी माणूस तिच्या स्वप्नात जेवढा तिच्या जवळ आला होता तिने त्याला कधीच एवढं जवळ येऊ दिलं नव्हतं. आणि त्या माणसाला आठवून तिला खूप हसू येत होतं, कारण तो तिला एका मुलाला जन्म द्यायला सांगत होता. या मुलाची गोष्ट खूपच मजेदार होती, कारण ती फक्त 18 वर्षांची आहे. मग तिने मुलाला जन्म का द्यावा? तो माणूस स्वतःला कोण समजतो? पण तिला हे अजिबात अपेक्षित नव्हते की ते एक विचित्र आणि सुंदर स्वप्न होते ज्याने रतीला संपूर्ण आठवडा गोंधळात टाकले होते. हे स्वप्न नसून खरे तर नाही ना, असा संशयही तिला आला, कारण हे सगळं खरंच तिच्यासोबत घडल्यासारखं तिला वाटत होतं. आणि खरं तर तिला तो अनोळखी माणूस आठवत होता. तिला तो खूप चांगला आठवतोय. त्याचे डोळे इतके थंड होते की त्यात तापमानाचा कोणताही मागमूस दिसत नव्हता. त्याचे डोळे रिकामे वाटत होते, जणू काही ती व्यक्ती या जगात अस्तित्वातच नाही. खरोखर त्या प्रकारचा माणूस नसतो. त्यामुळे रती स्वतःशीच म्हणते की ते एक स्वप्न आहे, फक्त एक स्वप्न आहे. 2 महिन्यांनी रती तिच्या खोलीत एक पुस्तक वाचत होती तेव्हा तिला काहीतरी विचित्र वाटू लागले. पोटात ढवळत होतं. अरे, तिला हा गोंधळ सहन झाला नाही. तिने तोंड झाकले आणि बाथरूममध्ये गेली आणि सिंकमध्ये जाऊन उलट्या केल्या. तेवढ्यात एक मोलकरीण पटकन तिच्या खोलीत आली. ती घाबरलेली दिसत होती. तिने घाबरलेल्या आवाजातच विचारले, बेबी ठीक आहेस? बेबी तू ठीक आहेस ना? जेव्हा मोलकरणीला उलटीचा आवाज आला तेव्हा ती पटकन वॉशरूममध्ये गेली आणि तिच्या पाठीवर थाप देऊ लागली. तिथे खूप गोंधळ झाला, त्यामुळे टीनाला दुसऱ्या खोलीत आवाज आल्यावर ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि रतीच्या खोलीत गेली. दरवाजा ढकलून बाहेरून आत गेली. रतीला पाहताच तिच्या ओठांवर एक राक्षसी हसू उमटते आणि काहीतरी विचार करण्याचं नाटक करत ती तिच्या डोळ्यात चमक आणत तिला म्हणाली, दीदी तू काही चुकीचे खाल्ले आहे का? टीना ही रतीची सावत्र बहीण आहे. रती काही बोलणारच होती की तिला पुन्हा उलट्या झाल्यासारखे वाटले, म्हणून ती पुन्हा वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममधून बाहेर आल्यावर तिने विचार केला, मला काय झाले आहे? मला वाटते की मी काही चुकीचे अन्न खाल्ले आहे. दुसऱ्या दिवशी रती तिच्या बॉयफ्रेंड सॅमसोबत तिच्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जाते. ती आधी नॉर्मल डॉक्टरकडे गेली, पण ते डॉक्टर तिला स्त्रीरोग डॉक्टरांकडे जाण्यास सांगतात. डॉक्टर, काय म्हणालात? तुमची चूक झाली आहे का? रती आणि सॅम दोघेही डॉक्टरांच्या समोर बसले आहेत आणि तेच डॉक्टर रतीचे रिपोर्ट्स गंभीरपणे बघत आहेत. मग डॉक्टर असे काहीतरी सांगतात की दोघांनाही आश्चर्य आणि धक्का बसतो. काय झालं? तू तुझ्या मुलाकडे लक्ष देत नाहीस आणि इतक्या लहान वयात तू गरोदर आहेस. अशा गोष्टी करताना तुला भीती वाटत नाही? पण आता तू गरोदर आहेस म्हणून घाबरतेस? दोघांनीही डॉक्टरांचे म्हणणे ऐकल्यावर त्यांना धक्का बसतो आणि सॅम डॉक्टरांना ओरडतो, नाही, असे होऊ शकत नाही. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघेही तिथपर्यंत पोहोचलोच नाही. मग रती गरोदर कशी होईल? सॅम धक्का आणि रागात म्हणाला. त्याचा चेहरा लाल झाला होता. डॉक्टरांनी सॅमचे म्हणणे ऐकून सॅमकडे बघत आपला चष्मा वर केला आणि मग काळजीपूर्वक त्या दोघांकडे पाहिले. तेव्हा त्यांनी पाहिले की रतीलाही तिचा रिपोर्ट ऐकून धक्का बसला होता आणि तिथेच थरथरत होती. मग ते त्यांच्या आवाजात निराशेने म्हणाले, पण तुला तुझ्या मैत्रिणीला विचारावं लागेल की ती प्रेग्नेंट कशी झाली. डॉक्टरांचे हे शब्द सॅमच्या हृदयाचे तुकडे करत होते. काय होतंय हे सॅमला समजत नव्हतं. यानंतर त्याचा यावर विश्वास नसल्याने त्याने रतीकडे डोके वळवले. रतीने सॅमला तिच्याकडे डोकावताना पाहिले तेव्हा तिने मान हलवली नाही. तिचे ओठ थरथर कापत होते. तिचा गोरा रंग फिका पडला होता. तिने तिच्या लटपटलेल्या आवाजात सॅमला सांगितले, माझा कोणाही पुरुषाशी संबंध नाही. मी आजपर्यंत तुझ्याशिवाय दुसऱ्या पुरुषाशी कधीच बोलले नाही. डॉक्टरांचा बोलण्याचा आवाज ऐकून रती अजूनही सॅमला सांगत होती, ठीक आहे, पण तू कुमारी नाहीस आणि वीर्याशिवाय तू गरोदर राहू शकत नाहीस.
तू स्वतःच विचार कर, तुला खूप दिवसांपासून मासिक पाळी आली नाही का? तुला अलीकडे खूप झोप येत आहे का? किंवा तुला नेहमी चक्कर येते का? डॉक्टरांचे प्रश्न ऐकून रती शॉक झाली. दोघेही दवाखान्यातून बाहेर आले तेव्हा दोघांनाही धक्का बसला होता आणि त्यांचे चेहरे फिके पडले होते. आभाळ ढगाळ होते आणि थंड वारे वाहत होते. दोघांना काय बोलावे ते समजत नव्हते. काही वेळाने रती मिश्रा फॅमिली हॉलमध्ये जमिनीवर गुडघे टेकून बसली होती आणि तिचे वडील राजीव मिश्रा समोर सोफ्यावर बसले होते. पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थंड भाव होते. त्यांनी रागात दात काढत रतीला विचारले, तुम्ही म्हणालात की ही मूल सॅमचे नाही, मग हे मूल कुणाचे आहे? राजीवने रतीला विचारले. त्याच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता. वडिलांचा संतप्त आवाज ऐकून रती खूप घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि रडल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. डोळे सुजले होते. ती लाल झाली पण तरीही ती रडवलेल्या आवाजात तिच्या वडिलांना म्हणाली, मला माहीत नाही. रतीचा आवाज हवेत कुठेतरी हरवला होता. जेव्हा राजीवने रतीला प्रश्नाचे उत्तर देताना ऐकले तेव्हा तो पुन्हा एकदा संतप्त झाला आणि रतीला म्हणाला, माहीत नाही? तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी खोटं बोलण्याची? राजीव रागाने सोफ्यावर हात आपटून रतीला म्हणतो आणि पुन्हा एकदा तो रतीला सांगतो की मी शेवटचे विचारत आहे, हे कोणाचे मूल आहे आणि त्याचे वडील कोण आहेत? पण रतीकडे उत्तर नव्हते. ती तिच्या रडवलेल्या आवाजात म्हणते, पप्पा तुम्हाला आता काही विचारण्याची गरज नाही. मी कशी आहे याने काही फरक पडत नाही. तुम्ही हे सारखे विचारत राहिले तरी पण तुमच्या प्रत्येक प्रश्नावर माझे एकच उत्तर असेल की मला काहीच माहीत नाही. मला माहीत नाही त्याचे वडील कोण आहेत. तेव्हा नीलम रतीच्या सावत्राईने आगीत तेल ओतले की राजीव, मी आता पाहू शकते की तुझी मोठी मुलगी जिच्यावर तू तुझ्या दुसऱ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतोस, ती सहसा साधी आणि स्पष्ट दिसते. पण रती घराबाहेर जाऊन काय करते हे आपल्याला माहीत नव्हते. पण आता ती कोणते गुन्हे धळत आहे हे तुला स्पष्ट दिसत आहे. म्हणून आता तरी तुला सुधारावे लागेल, अन्यथा आपल्या दुसऱ्या मुलीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपले कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. आई, तू काय बोलत आहेस? मी माझ्या बहिणीसारखी कधीच होणार नाही. नाही म्हणजे मी कधीच घराबाहेर पडणार नाही आणि मी मुलांशी असे रिलेशनही करणार नाही आणि लग्नाआधी मी गरोदरही राहणार नाही. मी तुम्हाला खात्री देते की मी माझ्या कुटुंबाला कधीही लाज आणणार नाही. टीनाच्या भुवया वरच्या दिशेने उंचावल्या होत्या आणि तिचा आवाज अजूनही मऊ होता, जी कदाचित आगीत तेल ओतत होती. टीनाची बोलणे ऐकून रतीचे डोळे थंड होतात. ती जोरात ओरडते आणि म्हणते, टीना मिश्रा, तू शांत बसशील का? रतीचा संतप्त आवाज ऐकून टीना क्षणभर घाबरते आणि घाबरल्याचे नाटक करत ती म्हणते, मला माफ कर दीदी. टीनाचे डोळे लाल झाले होते. बाबा, मी माझ्या बहिणीशी असे बोलून माझ्या बहिणीला दुःखी करायला नको होते. हे करायला नको होते. तोच राजीव जेव्हा टीनाचे म्हणणे ऐकतो तेव्हा तो इतका संतप्त होतो की त्याचा चेहरा जड होतो. रागाच्या भरात तो त्याच्या जागेवरून उभा राहतो आणि रतीकडे जातो. तिच्या गालावर जोरात चापट मारतो आणि मग रागाने ओरडतो, तुझं काही चुकलं आहे पण तुला ते कळत नाही आणि वरती तू तुझ्या बहिणीला ओरडत आहेस. हे सगळं करताना तुला थोडीशीही लाज वाटत नाही का? राजीवची थप्पड इतकी जोरात होती की त्यामुळे रतीला फक्त तिच्या कानात गुंजन जाणवत होतं. तिचा चेहरा फिका पडला होता. तथापि तिने फक्त दात घासले आणि गुडघे टेकवले आणि तिने ते मान्य करण्यास नकार दिला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण यावेळी तिला कोणीच समजून घेत नव्हते. तिला किती वेदना होत होत्या हे फक्त त्यालाच समजलं असतं ज्याने सगळं गमावलं आहे. तिला थप्पड मारणे चुकीचे होते, पण जेव्हा तिला त्या माणसाला पुन्हा भेटण्याची संधी मिळेल तेव्हा ती त्याच्यामुळे तिला मिळालेल्या थप्पडची परतफेड नक्कीच करणार होती. मला या बाळापासून सुटका हवी आहे, ताबडतोब. शेवटी राजीवने थेट रतीला आपला आदेश सांगितला. मग सर्वांनी पुन्हा एकदा टीनाचा आवाज ऐकला. तिने उसासा टाकला आणि म्हणाली, दी, सॅम खूप चांगला आहे, तू असे करायला नको होते. रतीसाठी सर्व काही खूप वेदनादायक होते, पण तिला हे देखील माहीत होते की ती आता सॅमच्या लायक नाही. दुसऱ्या दिवशी रती जेव्हा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा नीलम तिच्या मागे जाते, कारण कुठली तरी भीती तिला आतून सतावत होती. रती हॉलमध्ये बसून तिची पाळी कधी येईल याची वाट पाहत असते की एक नर्स रतीकडे येते. नाव घेते, रती मिश्रा. जेव्हा नर्सने तिचे नाव घेतले आणि रती तिच्या जागेवरून उभी राहिली तेव्हा तिला असे वाटले की हे सर्व स्वप्न आहे. जणू काही तिने डोळे बंद करून उघडले की सर्व काही अदृश्य होईल. रती ऑपरेशन रूममध्ये प्रवेश करताच एक नर्स तिच्याकडे पाहत म्हणाली, तुमची पॅन्ट काढा आणि झोपा, ॲनेस्थेसिया द्यायचा आहे. नर्सचे बोलणे ऐकून रतीला खूप लाज आणि अपमान वाटत होता. ती खूप घाबरली होती आणि भीतीने ऑपरेटिंग बेडवर पडली होती आणि आपण या सगळ्याचा शांतपणे सामना करू शकतो या विचाराने ती पूर्णपणे तयार झाली. पण ती थंडी आणि भीतीने थरथरत होती. तिला या भावनेचा तिरस्कार वाटत होता.
ती आता त्या माणसाचा द्वेष करत होती, ज्याच्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, ज्याच्यामुळे तिने कौमार्य गमावले आणि ती गर्भवती झाली. पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण तिला तो माणूस कोण आहे हे देखील माहीत नव्हते. ती अजूनही हा सर्व विचार करत असताना अचानक एका झटक्याने ऑपरेशन रूमचा दरवाजा उघडतो. पांढरे कोट घातलेल्या लोकांचा एक गट आत शिरला. त्यांचे चेहरे भीतीने भरले होते, जणू ते त्यांच्या शत्रूच्या जवळ आहेत. जेव्हा त्या डॉक्टर आणि नर्सनी त्या माणसाला मध्ये पाहिलं, तेव्हा ती उभी राहिली आणि डोके झुकवून म्हणाली, "डीन." तिचं रतीचं लक्ष न देता ऑपरेटिंग टेबलवर पडून होती. "रती मिश्रा? इथे रती मिश्रा कोण आहे? तिची काही ऑपरेशन झाले आहे का?" डीन इतका घाबरला होता की त्याने आणखी काही वेळा विचारले आणि प्रत्येकाला त्याच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती. तिचे नाव ऐकून रतीच्या भुवया उंचावल्या आणि ती टेबलावरून उठली. नर्सने तिच्याकडे बोट दाखवून विचारले, "डीन, तुम्ही या रती मिश्राला शोधत आहात का?" नर्सचे बोलणे ऐकून डीन पटकन रतीकडे बघतो आणि मग त्याचा फोन काढतो आणि त्याला कोणीतरी पाठवलेला फोटो पाहतो. त्यांनी पिक्चर बघितला आणि मग काळजीपूर्वक रतीकडे बघितल्यावर त्यांनी घाईघाईने मान हलवली आणि म्हणाला, "हो, तीच आहे." "तिची काही शस्त्रक्रिया झाली आहे का?" डॉक्टर आणि नर्सला काय होत आहे ते समजत नाही. मग एक नर्स बोलते, "सर, तयारी करत होतो." डीन त्यांचे म्हणणे ऐकून सुटकेचा निश्वास टाकतो आणि म्हणतो, "काय तयारी?" "तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नाही." "नाही, कुणालाच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नाही." डीनने नर्सला आपले आदेश दिले. त्यामुळे डीनचे म्हणणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. डीनचा पार्टनर पटकन त्याच्या कानात कुजबुजतो, "मी नुकतेच एका फोन कॉलला उत्तर दिले आणि मला सांगण्यात आले की कुणालाच हे समजले नाही पाहिजे. आपण नर्सला सांगून दुखापत करू शकत नाही." डॉक्टरलाही हे जाणून घ्यायचे होते की तो कोण होता. दुसरीकडून कुणाचे तरी नाव कानात कुजबुजले गेले आणि नाव ऐकताच डॉक्टरांना धक्का बसला आणि ती जास्त वेळ तोंड बंद करू शकली नाही. ते सर्व पाहून रतीचा चेहरा आता थंड पडला होता. डीन रतीकडे बघून म्हणतो, "मिस रती, कृपया आमच्यासोबत या." डीनने तिला वैयक्तिकरित्या विचारले होते, त्यामुळे रतीने होकारार्थी मान हलवली. मग एका नर्सने तिला ऑपरेशन टेबलवरून खाली येण्यास मदत केली आणि म्हणाली, "सावध राहा, बाळाला दुखापत होऊ नये." रतीला काहीच समजत नव्हते, म्हणून तिने डॉक्टरांना विचारले की ते माझा गर्भपात का करू शकत नाही. तेव्हा डॉक्टरने माफी मागितली आणि म्हणाले, "मिस रती, कृपया याचे कारण विचारू नका. आपल्या मुलाचा विचार करा. तुम्ही ते स्वतःपासून दूर करू नये. आमचे रुग्णालय तुमच्यासाठी ते करणार नाही. संपूर्ण देशात एकही डॉक्टर नाही, तुमचा गर्भपात स्वीकारेल असे एकही रुग्णालय नाही. तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म देऊ शकता, पण गर्भपात करू शकत नाही." मग निघताना डीन रतीला म्हणतो, "मिस, प्लीज माझ्या केबिनमध्ये या. मी तुमची तपासणी करून तुम्हाला काही पथ्य सांगेन." रतीला आता राग आला होता, म्हणून ती दात घासत म्हणाली, "तुम्ही माझ्या मुलाच्या वडिलांना ओळखता का?" रतीने डीनकडे टक लावून पाहिलं. इतक्या दिवसांनी यावेळी तिचा मूड शांत होता आणि तिचे डोळे थंड झाले होते. "डीन, तो कोण आहे आणि कुठे आहे? तो मला गर्भपात का करू देत नाही?" आत्ताच रतीने तिच्या बेशुद्ध अवस्थेत डीनच्या असिस्टंटला त्या माणसाचे नाव डॉक्टरांच्या कानात कुजबुजताना ऐकले होते. जरी तिने फक्त आडनाव ऐकले होते आणि त्या पलीकडे एकही शब्द तिला ऐकू आला नाही. तिचे ऐकून डीनने नाराजीने मान हलवली आणि मग म्हणाला, "मिस मिश्रा, मला आशा आहे की तुम्ही मला नाराज करणार नाही. मी ओळखत असलेली व्यक्ती तुमच्या मुलाचा बाप आहे की नाही हे मला माहीत नाही. पण तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात गर्भपात करण्याचा प्रयत्न करू शकता." रतीला डीन आणि त्या माणसाचा खूपच राग आला, पण तिने दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा विचार नक्कीच केला होता, कारण ती या मुलाला ठेवू शकत नव्हती आणि ती अजूनही इतकी लहान होती की तिला मुलाची जबाबदारी घेता येणार नाही. मात्र डीनच्या हॉस्पिटलमध्ये रतीला गर्भपात करण्याऐवजी अत्यंत पौष्टिक पदार्थ दिले जातात, ज्यामुळे तिचे बाळ निरोगी जन्माला येईल. आपल्या मुलाचा गर्भपात या रुग्णालयात होऊ शकत नाही असे रतीला सांगताच रती खूप निराश झाली. मग नीलम, जी तिच्या मागे लपली होती, ती जाते आणि कोपऱ्यात लपते आणि तिथून ती तिच्या पतीला कॉल करते आणि सांगते की राजीव या हॉस्पिटलमध्ये रतीचा गर्भपात करत नाहीत. नीलमचे म्हणणे ऐकताच राजीवला खूप राग येतो. तो रागाने म्हणतो, "असे कसे होऊ शकते?" तर नीलम म्हणते की मला माहीत नाही. मग राजीव नीलमला सांगतो की ठीक आहे, तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठव, पण मला कोणत्याही किमतीत या मुलापासून सुटका करायची आहे. नीलमने हे ऐकताच तिने होकारार्थी मान हलवली आणि मग हो म्हणाली आणि कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर ती तिथे लपते आणि डॉक्टर आणि रतीचे ऐकू लागते. काही क्षणांनी रती हॉस्पिटलमधून बाहेर पडताच तिच्या फोनवर राजीवचा मेसेज आला, जो म्हणत होता रतीला की इतर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघ, गर्भपात होतो का. ती मनात विचार करते की वडिलांना कसे कळले की मी गर्भपातासाठी आले आहे आणि मला नकार दिला.
मग तिला असे वाटते की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, पण ती त्याकडे लक्ष देत नाही. त्यानंतर ती तिचा गर्भपात करण्यासाठी कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये जाते, पण तिथे तिला फक्त एकच सांगितले जाते, माफ करा मॅडम, पण आम्ही तुमचा गर्भपात करू शकत नाही. बाकीच्या हॉस्पिटलनेही रतीचा गर्भपात करण्यास नकार दिल्याचे राजीवला समजताच त्याला खूप धक्का बसला. कारण तो कितीही मोठा उपमहापौर असला तरी त्याच्या हातात इतकी सत्ता नव्हती की तो संपूर्ण देशातील रुग्णालये आपल्या ताब्यात घेऊ शकेल. या मुलाचा बाप कोण असेल? तो तिच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे, असा विचार तिच्या मनात यायला लागला. ती अन्यथा तो रुग्णालयावर कसा नियंत्रण ठेवणार? म्हणूनच सर्व रुग्णालये रतीसाठी गर्भपात करत नाहीत. संध्याकाळी बाकीचे कुटुंब हॉलमध्ये बसले होते. रती तिच्या खोलीत होती जेव्हा तिला कोणीतरी ओरडण्याचा आवाज ऐकला. तो दुसरा कोणी नसून राजू त्याच्या हॉलमध्ये आनंदाने बोलत होता की त्याची बढती झाली आहे. होय, राजू यांना त्यांच्या पदावरून बढती देण्यात आली होती. आता त्याला मोठ्या पदावर बढती मिळाल्याने तो खूप खुश होता. त्याच्या कुटुंबात पूर्ण आनंद होता. रतीची सावत्र बहीण टीना, जी लहानपणापासून डान्स ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा विचार करत होती, हे तिचे लहानपणीचे स्वप्न होते, पण आता तिची या डान्स ग्रुपसाठी निवड झाली होती. पण समोरच्या व्यक्तीच्या काही अटी होत्या की राजू इच्छा असूनही तो रतीच्या पोटातील बाळाचा गर्भपात करू शकत नव्हता. त्या बदल्यात त्याला हवे ते सर्व मिळत होते. दुसरीकडे रती तिच्या वॉशरूममध्ये होती, बाथटबमध्ये झोपलेली होती, तिचे डोळे मिटले होते. या सर्वांच्या मागे कोण आहे असाच तिला प्रश्न पडत होता. तिच्या मुलाचा बाप कोण आहे? तिने हॉस्पिटलमध्ये त्याचे नाव थोडेच ऐकले होते. त्याचे नाव देशमुख होते. त्या पलीकडे तिला काहीच ऐकू येत नव्हते. ती मनात विचार करते की हा देशमुख कोण आहे जो माझे आयुष्य उद्ध्वस्त करायला आला आहे? शेवटी त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो संपूर्ण देशातील रुग्णालयांवर नियंत्रण ठेवत आहे. तो कोण आहे हे मला शोधावे लागेल. चांगली गोष्ट आहे त्याला माझ्यासमोर यायचे नाही, पण त्याचे मूल माझ्या पोटात आहे. कधी ना कधी त्याला माझ्यासमोर यावेच लागेल. माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. मग काहीतरी विचार केल्यावर तिच्या ओठांवर एक राक्षसी हसू येते. ती मनात म्हणते, पडद्याआड जेवढं लपून राहायचं तेवढं लपा, पण आज असो उद्या असो वर्षानंतर तर समोर यावेच लागेल. तोपर्यंत मी वाट बघेन. तू माझ्या डोळ्यांसमोर आल्यावर मी सहन केलेल्या वेदना, मी प्रत्येक वेदना तुला देईल. यावेळी तिच्या डोळ्यात त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष स्पष्ट दिसत होता, जो तिला प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास भाग पाडू शकतो. 5 वर्षांनंतर लंडनमधल्या एका छोट्याशा अपार्टमेंटसमोर एक मुलगी उभी होती. ती खूपच सुंदर दिसत होती, पण तिच्या आजूबाजूची आभा जराही धोकादायक वाटत नव्हती. ती फक्त स्वतःचाच विचार करत होती. ही मुलगी दुसरी कोणी नसून आपल्या कथेची नायिका रती मिश्रा होती. या 5 वर्षात तिचे आयुष्य कुठे पोहोचले होते? तिला त्या व्यक्तीच्या मुलाला जन्म द्यायचा नसताना तिला त्या व्यक्तीच्या मुलाला जन्म द्यावा लागला, ज्याचा ती तिरस्कार करू लागली, ज्याच्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिच्याकडून सर्व काही हिरावून घेतले गेले. आजही तिला लोकांकडून टोमणे यायचे. तिच्या मुलाला बेकायदेशीर म्हणून टॅग लागले होते. म्हणूनच तिच्या कुटुंबाने तिच्याकडे पाठ फिरवली आणि तिचे आजी आजोबा, तिचे वडील, जे तिच्यावर खूप प्रेम करायचे, त्यांनी तिच्या सावत्र बहिणीलाही आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि रतीला घराबाहेर हाकलून दिले. जेव्हा रतीला हे सहन होत नव्हते तेव्हा तिने घरासह सर्व काही सोडले आणि ती लंडनमध्ये आपला देश सोडून राहू लागली. तिथे पोहोचल्यानंतर ती नोकरी करू लागली. तिने राजकारणातच नोकरी केली होती, जिथे तिने भाषांतरकार म्हणून काम केले होते. आज तिला कामावरून लवकर सुट्टी मिळाली, त्यामुळे घरासमोर येताच तिला आतून बातम्यांचा आवाज ऐकू येतो. ते ऐकून तिने मान हलवली. त्यानंतर ती पर्समधून चावी काढून पटकन दार उघडते आणि घरात जाते. ती हॉलमध्ये पोहोचताच तिला दिसले की हॉलमध्ये सोफ्यावर एक 4 वर्षांचा मुलगा बसला होता, जो दिसायला खूपच गोंडस आणि देखणा होता. त्याचे निळे डोळे आणि गोरा रंग स्पष्टपणे चमकत होते, कारण त्याचे डोळे समोरच्या टीव्हीवर स्थिर होते. असे वाटत होते की तो मुलगा नसून तिथे बसलेला माणूस आहे. रती मुलाकडे पाहते आणि हाक मारते, विवान, तू अजून लहान आहेस. तू बालिश गोष्टी करू शकतोस का? तुला काही बालिश गोष्टी दिसतात का, ज्या मुलांनी बघायला हव्यात? होय, रतीने मुलाचे नाव विवान ठेवले होते, ज्याचं लक्ष टीव्हीवर होतं. तिचं बोलणं ऐकून विवान नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, नाही, हे सर्व लहान मुलांसाठी असतं. मी लहान मूल नाही. विवानचे ऐकल्यानंतर रतीला समजत नाही तिने हसावे की रडावे, कारण तिचे मूल लहान मुलांसारखे वर्तन करत नाही. त्याचा बुद्ध्यांक खूप जास्त आहे. जेव्हा ती इतर मुलांना खेळताना पाहायची तेव्हा तिला तिच्या मुलाने इतर मुलांप्रमाणे खेळावे असे वाटायचे, कारण विवान फक्त 4 वर्षाचा आहे. पण विवानला ती आवडत नसल्याने हे शक्य नव्हते. त्यानंतर ती काही बोलली नाही आणि ओठ दाबत विवानच्या दिशेने गेली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत ती म्हणाली, ठीक आहे, जा आणि तयार हो.
आज आपण दोघे बाहेर जेवून येऊ. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.